डिअर स्टुडंट्स, आज आपण आपत्ती व्यवस्थापन डिझास्टर मॅनेजमेंट या लेसन मधील पुढचा टॉपिक बघणार आहोत. त्याचं नाव आहे अर्थक्वेक्स. अर्थक्वेक म्हणजेच भूकंप. चला जाणून घेऊया अर्थक्वेक म्हणजे नेमकं काय आणि ते कशामुळे या सगळ्या गोष्टी, या आपत्ती, नैसर्गिक आपत्ती ह्या घडत असतात. Movements in the interior of the earth release tremendous amounts of energy. This causes seismic waves leading to movements of the earth's surface like tremors, shaking, cracking up, etc. भूगर्भातील हालचालींमुळे प्रचंड ऊर्जेचं हे उत्सर्जन, रिलीज होणे म्हणजे काय, उत्सर्जन, आणि ट्रिमंडस म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणात, ट्रिमंडस अमाउंट्स ऑफ एनर्जी, अतिशय जास्त प्रमाणातील एनर्जी ही पृथ्वीच्या पोटात होत असलेल्या हालचालींमुळे उत्सर्जित म्हणजे बाहेर फेकली जात असते, तयार होत असते. त्याची परिणिती भूकंपांच्या लाटांमध्ये होत असते. दिस कॉजेस सिस्मिक वेव्स. भूकंपांच्या ज्या लहरी असतात, या लहरी या हालचालींमुळे तयार होत असतात. आणि हे सर्व कुठे चालू असतं, तर पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खाली अंतरंगात. त्यामुळं जमीन थरथरणं, जमिनीला भेगा पडणं, अशा घटना घडत असतात. अशी भूकवचामध्ये जी कंपनं, ज्या वेव्स, लहरी तयार होतात, यालाच आपण भूकंप असे म्हणतो. ओके, काय काय होत असतं, अर्थ सरफेस लाईक ट्रिमर्स, शेकिंग अँड क्रॅकिंग अप, जसं ह्या शेजारच्या चित्रात आपल्याला दिसतंय. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या घटना या भूकंपांमध्ये घडत असतात. Such vibrations or quaking in the earth's crust is known as an earthquake. It is believed that besides other causes, man-made causes like mining and construction of big dams can also leads to earthquakes. earthquakeची कारण काय काय आहे, म्हणजे अशा अनेक ज्या कारण आहेत. भूकवचामध्ये कंपनं होणं, त्याला आपण भूकंप म्हणतोय. भूकंपांसाठी अन्य कारण सुद्धा आहेत. मोठमोठी धरणं ही माणसाने बांधून ठेवली आहे. ही धरणं, खाणी चालू आहेत, खाणींचं खोदकाम चालू आहे, मायनिंग. हे सर्व चालू असताना आपण भूपृष्ठाच्या अंतरंगाच्या अगदी आत, खोल आणि जवळ जात असतो, जेणेकरून पृथ्वीचा सरफेस हा पातळ पापडासारखा होत जाईल, अशा अवस्थेपर्यंत आपण पोहोचतो. आणि मग हीच प्रमुख मानवाने तयार केलेली कारण आहेत, जसं की डॅम्स, मायनिंग. यामुळे सुद्धा आपण जवळ जात असतो भूकंपांच्या घटनांकडे. म्हणजे भूकंप होण्याचे हे सुद्धा मानव निर्मित, मानवाकडून होणारे एक कारण आपल्याला समजता येईल. त्यानंतर आपण जाणून घेऊया इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक, म्हणजेच अर्थक्वेकची जी परिणाम आहेत ती काय काय होऊ शकतात. चला समजून घेऊया. नंबर 1, डिस्ट्रक्शन ऑफ infrastructure, that is buildings, bridges, roads, railway tracks, etc. म्हणजे बांधकामं जी आहेत, वेगवेगळे रस्ते आहेत, आपली लोहमार्ग आहेत, पूल आहेत, अशा अनेकशा गोष्टी या भूकंपांमुळे उद्ध्वस्त होऊ शकतात. सेकंड आहे चेंजेस इन द डिरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ रिव्हर्स. नद्यांचा जो प्रवाह एखाद्या दिशेला वाहत असेल तर त्या दिशेमध्ये अचानक या भूकंपांच्या लहरीमुळे बदल होऊ शकतो. नंबर 3, ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. मोठ्या प्रमाणात जीवितहानी, म्हणजे लोक मृत्युमुखी पडू शकतात, जनावर मृत्युमुखी, सजीवांचा मृत्यू होऊ शकतो. अँड प्रॉपर्टी म्हणजेच वित्तहानी. आपल्या ज्या काही गोष्टी अर्थकारणाशी जोडलेल्या आहेत त्या गोष्टींवर सुद्धा परिणाम होतो आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा माणूस दबघायला येऊ शकतो. म्हणजे मोठमोठ्या इमारती, रेल्वे ब्रिजेस सगळं कोसळणं, पूल कोसळणं, यामुळे काय होतं, नद्यांचा प्रवाह बदलणं, म्हणजे माणसाच्या आतापर्यंतच्या डेव्हलपमेंटला फाटा गेल्यासारखा आहे. आणि म्हणूनच मृत्युमुखी पडण्यामध्ये सजीव तर असतातच जेव्हा अशा मोठ्या प्रमाणात भूकंप होतात, परंतु सोबतच वित्तहानी सुद्धा, फायनान्शियल लॉस सुद्धा माणसाचा होत असतो. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण डिझास्टर्स मॅनेजमेंट 6वीच्या विज्ञानाच्या लेसन मधील अर्थक्वेक नावाचा एक टॉपिक घेतलाय. आता नेक्स्ट व्हिडिओ सेशन मध्ये यानंतरच्या आपण
फ्लड्स म्हणजे काय, महापूर काय, ते थोडक्यात जाणून घेणार आहोत. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड गुड बाय.